आखरू एक काल्पनिक प्रेमकथा. प्रेम कहाण्यांना सत्यता व कल्पनांची संगत कधीच आवडत नाही, पण या दोघांची संगत चुकून घ्यावीच लागते. काही असे कारणे आहेत की त्यांना सत्य व कल्पना यांचे वास्तव्य मुळात आवडतच नाही. प्रेमाच्या अशा कित्येक घटना आजच्या कलियुगात घडून राहिल्या आहे. काहींचे प्रेम विवाहानंतर मृत्यूपर्यंत टिकते, तर काहींचे विवाह आधीच तुटते. आता आपल्याला कलियुगातील प्रेम तर चांगलेच माहीत आहे. एक मुलगा किंवा मुलगी एकाच वेळी कित्येक मुली मुलांवर प्रेम करतात, पण याला आपण प्रेम म्हणू का? प्रेम तर भगवंताची पूजा आहे. प्रेमाने भगवंताची पूजा केली तर भगवंत आपल्याला न काही मागता सर्व काही देऊन टाकतात. आपल्या मनात प्रेमाच्या भावना नेमकी केव्हा जाग्या होतात, हा प्रश्न जेव्हा 25-50 मुला मुलींना विचारण्यात आला, तेव्हा एक नवीन गोष्टच ऐकण्यास मिळाली. प्रेम म्हणजे मजा मस्ती आणि दुसरं काय? परंतु मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर प्रेमाला मजा मस्ती समजतात तर प्रेमाचा अर्थच काय? पाखरू म्हटल्यानंतर आपल्या मनात पहिल्यांदा चित्र फुलपाखराचेच येत असते. आपले मन पण एका पाखरासारखेच आहे. आज कधी या फुलावर तर उद्या दुसऱ्या फुलावर. ओळीचे तात्पर्य बहुतेक मुलामुलींना लगेच कळेल, म्हणून मला याची कारणे सांगण्याची आवश्यकता काही वाटत नाही. आपले मन पाखरासारखे आहे, पण त्यासारखे कोमल नाही. कारण कोणाच्या भावना आपल्यात किती गुंतल्या आहे हे आपल्या कठोर मनाला कधीच कळत नाही. प्रेम करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपण ज्या मुलीवर अथवा मुलावर प्रेम करतोय तर तो त्या प्रेमास योग्य पात्र आहे किंवा नाही हे आपल्याला माहीत करणे फार महत्वाचे आहे. क्योंकि जिंदगी में मौत भी आती है, क्योंकि जिंदगी में मौत भी आती है तो बता के नहीं आती, और धोखा भी कभी बता के दिया नहीं जाता. प्रेमात असे कित्येक मुलं मुली आहेत की त्यांना धोका म्हणजेच त्यांचा विश्वासघात केला जातो. यामुळे असे कित्येक प्रेमी प्रेमिकांना आत्महत्याचा पर्याय निवडावा लागतो. वाखरू या प्रेम कहाणीत थोडी सत्य व कल्पनाची संगत घेऊन नक्की प्रेम काय असते याची एक कथा अर्थात कहाणी तयार करण्यात आली आहे. आपण आपल्या कलियुगात जे प्रेम करतो ते प्रेम फक्त शारीरिक संबंधापुरताच मर्यादित असते. एकदा संबंध झाला की प्रेम संपले. पण संबंधापुरताच मर्यादित प्रेम आहे का? संबंध नसेल तर त्याला प्रेम म्हणता येणार नाही का? तर मित्रांनो, तुम्हाला जर कधी प्रेम एक शारीरिक संबंधाचा भाग वाटतो तर तुम्ही चुकीचे आहात. कारण प्रेम एक संसाराची गाठ आहे. ज्या व्यक्तींच्या प्रेमाच्या या गाठी मरोपर्यंत तुटत नाही त्यांचेच खरे प्रेम. नाहीतर आजच्या युगात लग्न तर होते, पण आपल्या पतीवर प्रेम न करता आपल्या कॉलेजच्या मित्राबरोबर प्रेम करत असतात. म्हणून वरील हिंदी वाक्य फार महत्वाचे आहे. पाखरू या काल्पनिक प्रेमकथेत जन्मापासून संसार व जगाची आणि मरोपर्यंत कसे प्रेम असते याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रेम कहाणीत जिवंत घटनांशी काहीही एक संबंध नाही. ही फक्त एक काल्पनिक कथा आहे. आपल्या जीवनात ग्रह तारे किती महत्वाचे आहे हे आपल्याला काही माहित नाही, परंतु या ग्रह ताऱ्यांवरून चंद्र सूर्य आपली दिशा रूपरेखा बदलू शकतात. तर माणसाचे कोणते ना कोणते भविष्य या ग्रह ताऱ्यांबरोबर जोडलेले असेलच ना. अशाच या ताऱ्यांच्या हालचालीने पृथ्वी तलावर दोन प्रेमींचा जन्म झाला. पावसाचे दिवस होते, माणूस माणसाला दिसत नव्हता. अशा या वादळी पावसात प्रेम नावाच्या मुलाचा जन्म झाला. आणि दुसरीकडे सुंदर अशी अप्सरा, जी रंभा उर्वशीला पण मागे टाकून देणारी, ती म्हणजे पूजा. या दोघांचा जन्म वेगवेगळ्या शहरात झाला. पूजा ही खेड्यातील एक गरीब पण मध्यम कुटुंबियाच्या घरात जन्माला आली. पूजाचे आई वडील शेतकरी होते. पृथ्वीचे पोट कापून त्यातून अन्न पिकवणे हा त्यांचा शेतकरी धर्म होता. पूजाचे वडील धर्मराव व आई सीताबाई आणि पूजाचा मोठा भाऊ पिंटू. अशा छोट्याशा परिवारात पूजाचा जन्म झाला. तिकडे शहरात प्रेम एका श्रीमंत घराण्यात जन्म घेतो. प्रेमच्या घरात दोन बहिणी, आई वडील, भाऊ आणि त्याची पत्नी असा त्यांचा भरलेला परिवार. प्रेमच्या दोघी बहिणी रागिनी व रेखा या प्रेम होऊन 10 वर्षांनी मोठ्या. रागिनी व रेखा या एकाच शाळेत एकाच वर्गात होत्या. प्रेमचे आई वडील बिझनेसमॅन होते. प्रेमची वहिनी ही घरातील सर्व काम बघत असे आणि प्रेमचा भाऊ एक कलाकार होता. 24 तास महेश म्हणजेच प्रेमचा भाऊ अशी पेंटिंग बनवण्याच्या मागे होता की ती पेंटिंग जगात कोणीच बनवू शकत नाही. महेशच्या या दिवस रात्र मेहनतीला पाहून महेशची पत्नी सपना ही त्याला एक नवीन उमेद व ताकद देण्याचा प्रयत्न करीत असे. प्रेम पूजा या दोघांचे जन्म अशा कुटुंबात झाले की एक असा होता की तो आपल्या पायांना धूळ पण लागू देत नसे.
व दुसरा 24 तास मातीत खेळे. प्रेमचे वडील विश्वासराव व आई रमादेवी हे स्वाभिमानी होते, परंतु पैशाच्या गुरमीने त्यांना अहंकारी बनवून दिले होते. प्रेम त्याच्या जीवनात आणि पूजा तिच्या जीवनात मोठे होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली. पूजा जसजशी मोठी होऊ लागली तसतशी ती नवरदेव नवरीचा म्हणजेच राजा राणी बाहुलीचा खेळ खेळू लागली. पूजाचा हा खेळ सर्वात आवडता होता. पूजा दररोज सकाळी व सायंकाळी हा खेळ खेळत असे. पूजाच्या आई बाबांना पूजाचा हा खेळ खेळताना पाहून खूप आनंद होत असे. म्हणून धर्मराव सीताबाईंना सांगत की बघा, आपली लेक राजा राणीचा खेळ खेळतीये. आमची लेक मोठी झाली की तिला आम्ही एका राजकुमाराबरोबर पाठवू. परंतु सीताबाईंना मनातल्या मनात हे खात असायचे की ही आहे पोरीची जात. आता काही जुनी पिढी नाही, कलियुगात केव्हा काही घडेल हे काही सांगून घडत नाही. म्हणून सीताबाई नेहमी पुढचा विचार करीत असे. एकदा रात्री सीताबाई अस्वस्थ आपल्या बिछाण्यावर बसलेल्या होत्या. सीताबाईंना अस्वस्थ पाहून धर्मराव म्हणतात, काय झाले, आमचे काही चुकले का? तेव्हा सीताबाई म्हणतात, नाही हो, तुमचे काही नाही चुकले. मग इतके अस्वस्थ का बसलात? धर्मराव म्हणतात, अहो, आपली लेक आता हळूहळू मोठी होऊन राहिली आहे आणि आत्ताचे जग हे काही आपल्यासारखे नाही हो. शहरात पाहिले तर मुलं मुली एकमेकांचा हात असे पकडून चालतात जसे की ते खरोखर नवरा बायको आहे. शहरात प्रेम कोणावर व लग्न कोणाबरोबर हे खूप होत आहे आणि त्याच शहराची हवा आपल्या गाववाल्यांना पण लागली आहे. आत्ताच 2 दिवसाआधी मायातायाची मुलगी पल्लवी ही त्यांच्याच शेजारच्या मुलाबरोबर पळून गेली. इतके मोठमोठे विचार सीताबाईंच्या मनात बघून धर्मराव म्हणतात, अगं, आपली लेक तर आत्ता दुसरीतच गेली आहे आणि 6-7 वर्षाच्या पोरीला या प्रेमाची काय चाहूल? परंतु सीताबाई म्हणतात, अहो, 6-7 वय काही जन्मभर राहणार नाही. कधी ना कधी तिचे तारुण्य तिला त्या ओढीसाठी खेचू लागेल. तेव्हा धर्मराव सीताबाईंना म्हणतात, हे बघा, आपण आपल्या लेकीला असे संस्कार देऊ की ती प्रेम तर करेल पण पळून नाही. एका हिम्मतवाली राणी लक्ष्मीबाई सारखी ती आपल्याला तिच्या सर्व गोष्टी सांगेल. या प्रकारे आपण तिचे संपूर्ण शिक्षण करू. धर्मरावांचे वाक्य ऐकून सीताबाईंच्या मनाला थोडासा दिलासा आला व त्या म्हणाल्या, अहो, तुमच्या वाक्याने माझ्या मनातील असंख्य प्रश्नांचे तोंड चांगलेच बंद झाले. तेव्हा धर्मराव म्हणतात, अगं, प्रश्न निर्माण झाले तर त्याचे उत्तर पण लगेच मिळतात, पण त्यासाठी थोडेफार परिश्रम घ्यावेच लागतात. कारण प्रश्न निर्माण तर लगेच होतात, पण त्याचे उत्तर सहज रीतीने कधीच मिळत नाही. धर्मराव स्वभावाने प्रेमळ होते. त्यांना फार करून राग येत नव्हता. त्यामुळे त्यांना गावकऱ्यांकडून चांगलाच मान मिळत असे. विश्वासराव बिझनेसमॅन असल्याने जास्त करून घरी येत नसत. प्रेमला विश्वासरावांचे प्रेम चांगले कधीच मिळाले नाही. आईची माया व आपुलकी तर प्रेमला त्याच्या वहिनीजवळूनच मिळाली. कारण सपनाला काही मूलबाळ होत नसल्याने तिला प्रेमचा चांगलाच लळा लागला होता. म्हणून सपना प्रेमला एका आईप्रमाणे सांभाळत होती. एकदा प्रेम बाहेर खेळत होता व खेळत असताना त्याचे मस्तक एका दगडाला जोरात लागले व त्याचे डोके फुटले. डोके फुटल्यामुळे रक्ताच्या धारा थांबता थांबत नव्हत्या. हे पाहून सपनाच्या अश्रूंचा पारा इतका काही वाहिला की जसा तो तिच्या पोटचा गोळा आहे. महेशला सपनाचे हे आपुलकीचे प्रेम पाहून खूप चांगले वाटले. कारण कलियुगात जेव्हा सख्खी आई आपल्या मुलाला होत नाही तर ही तर परकी आहे. या वाक्याचा एकच अर्थ आहे की जगात अशा काही घटना आपण पाहून पण न पाहिल्यासारख्या करीत असतो. धावपळीच्या जीवनात आपल्या स्वतःच्या मुलाचा पण आपण विचार करीत नाही. त्याच प्रकारे प्रेमच्या आईचे होते. रमादेवी कामानिमित्ताने कायम बाहेर राहत होत्या. पार्टी, डिस्को या रमादेवीच्या आवडत्या गोष्टी होत्या. सपना व प्रेम यांच्यात आई मुलाचे नाते तेव्हाच पक्के होऊन गेले. प्रेम जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याचा जोश व बुद्धिबळावर तो पुढे राहू लागला. प्रेमच्या या कामगिरीला पाहून म्हणजेच शाळेत, चित्रकलेत, खेळात अशा प्रत्येक क्षेत्रात तो पुढे होता. म्हणून सर्वांना प्रेमवर अभिमान वाटत असे. प्रेमला शाळेतून कोणतेही बक्षीस मिळाले का तो पहिले आपल्या वहिनीला दाखवत. पालक मेळाव्यात प्रेम आपल्या भावाला व बहिणीला घेऊन जात असे. एके दिवशी धर्मराव व सीताबाई शेतावरून आले व आल्यावर पाहता तर काय, पूजा स्वयंपाक बनवून राहिली होती. आईबाबांना पाहून तिने बाबांच्या हातातील विळा व पिशवी घेऊन बाजूला ठेवली. 2 क्षणांकरिता धर्मरावांना पूजा 7-8 वर्षाचीच वाटली. परंतु थोड्या क्षणांनी पूजा धर्मरावांना हलवून बोलते, बाबा, आता मी काही लहान नाही.
आता मला घरातील सर्व कामे जमतात. पूजाने चटई टाकली व आई बाबांना जेवणास बसविले. पूजाच्या हाताचे जेवण पहिल्यांदा करताना धर्मरावांना खूप आनंद झाला. खूप चविष्ट असल्याने धर्मराव बोट चाटून चाटून जेवत होते. बाबांना असे जेवताना पाहून पूजा हसून म्हणाली, बाबा असे का जेवतात हो तुम्ही? तेव्हा धर्मराव म्हणाले, अगं पहिल्यांदा आपल्या पोरीच्या हाताचे चविष्ट जेवण करतोय, नाही तर तुझ्या आईचे तेच रोजचे आमटी भात खाऊन मला वैताग आला होता. तेव्हा सीताबाई म्हणतात, अगं बाई काय माणूस आहे ग हा. आपल्या आई वडिलांचे असे एकमेकांवरील प्रेम पाहून पूजाला खूप आनंद वाटला. जेवण आटपल्यानंतर पूजाने आपल्या आई बाबांचे हातरून टाकून दिले. धर्मराव पूजाचे हे सर्व वागणे अगदी बारीक नजरेने पाहत होते. खूप रात्र झाल्यामुळे सर्व झोपी गेले. पूजाने घरातले सर्व काम केल्यामुळे ती खूपच दमली होती, म्हणून तिला चांगलीच साखर झोप लागली. पण धर्मराव काही झोपले नव्हते. त्यांच्या मनात एकच विचार चालू होता की आता आपली मुलगी चांगलीच मोठी झाली आहे, आता तिच्या लग्नाची तयारी करायला काही हरकत नाही. हा विचार मनात येताच त्यांनी सीताबाईंना उठवले व म्हणाले, अगं उठ की, पूजा झोपली आहे ना. तेव्हा सीताबाई म्हणाल्या, अगं बाई काय चावट माणूस आहे का? अहो आता आपली पोर मोठी झाली आहे, आता असे काम आपल्याला शोभा देत नाही. अगं तुला त्यासाठी जागे नाही केले तर सीताबाई म्हणतात. तेव्हा धर्मराव म्हणतात, अगं तू आज पाहिले ना पूजाने स्वयंपाक व घरदार किती योग्य पद्धतीने आवरले होते, म्हणून माझ्या मनात एक विचार आला आहे की तिचे लग्न आता लवकरात लवकर करून टाकावा. तेव्हा सीताबाई म्हणतात, हो करू ना, पण तिची 10वी तर पूर्ण होऊ द्या, मग पाहू एखादे चांगले स्थळ. इतके बोलून ते झोपी जातात. पूजा एक मेहनती मुलगी होती, त्यामुळे सकाळी लवकर उठून अंगण झाडणे, अंघोळ करून देवाची पूजा अर्चना करून मग ती आपल्या आई बाबांना उठवत असे. आई बाबांसाठी अंघोळीला पाणी गरम करून देणे, चहा पाणी करणे, मग शाळेत जाणे, हे पूजाचे नित्य नियमाचे वेळापत्रक होऊन गेले होते. असे करता करता पूजाची परीक्षा झाली. परीक्षेनंतर उन्हाळी सुट्ट्या लागल्या. शेतात काही काम जास्त नव्हते. हे पाहून सीताबाई व पूजा मामाच्या गावाची वाट धरतात. मामाच्या गावी पोहोचल्यावर सदाशिवराव पाटील बस स्टँडवर उभेच असतात आपल्या बहिणीला घरी नेण्यासाठी. सदाशिवराव, सीताबाई व पूजा बोलत चालत घरी निघून जातात. घरी पोहोचल्यावर सखूबाई म्हणजे सदाशिवरावांच्या पत्नी यांनी सीताबाईंना पाणी दिले. सदाशिवरावांना एक मुलगा व एक मुलगी असते. मुलगा अभय व मुलगी सोनी. सोनी ही पूजाच्या वयाची तर होतीच होती, पण दोघी जीवापाठच्या मैत्रिणी पण होती. उन्हाळी सुट्टीत दोघींची भेट होतच असायची. पूजा व सोनी जास्त करून लपाछपी खेळत असे. एके दिवशी अभय सोनीला म्हणाला, अगं सोनी तुझी मैत्रीण थोडी वेडी आहे ना? तेव्हा पूजा म्हणते, अरे नपच्या, तिला काय सांगतो, मी तर तुझ्या समोरच बसले आहे ना, मला सांग की मी वेडी आहे की शहाणी? पूजाला हे चांगले माहित होते की अभय मला खूप मान देतो, पण थोडा वेडापणा करतो. उन्हाळी सुट्ट्या कशा संपून गेल्या हेच पूजाला व सोनीला कळाले नाही. सीताबाई व सदाशिव पाटील हे दोघं जीवाभावाचे लाडके बहीण भाऊ. त्यामुळे सदाशिव पाटील बोलतात, अक्का 4-5 दिवसांनी पण तू निघून जाशील, तेव्हा हे घर किती मोकमोकळे वाटेल ग. भावा बहिणीचे एकमेकांवरील प्रेम बघून सखूबाईंना फार आनंद वाटतो व सखूबाई मनात म्हणतात, या जगात लग्नानंतर भाऊ बहीण एकमेकांकडे पाहत नाही आणि यांचे प्रेम तर अजून पण जिवंत आहे. यालाच म्हणतात खरे भाऊ बहीण. सदाशिव पाटलांना आपल्या बहिणीसाठी काहीतरी मोठे करण्याची इच्छा मनात आली, पण नेमकी काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. म्हणून त्यांनी सकूचा म्हणजेच त्यांच्या पत्नीचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. सकू दिसण्यास खूप साधी बोळी होती, पण तिचा चेहरा वेगळा व तिचे गुण चेहऱ्यापेक्षा 10 पटीने वेगळेच होते. सकू कोणताही निर्णय घेण्या अगोदर 10 वेळा विचार करेल, मगच ती काहीतरी बोलेल. अशा प्रकारची ती सकूबाई होती. दुपारची वेळ होती. सदाशिव पाटील बैलांना चारा टाकून वसरीच्या आत आले व म्हणाले, सोने, अगं सोने, पाणी आण ग. पण सोनी न येता सकूबाई आल्या. सकूला पाहून सदाशिव पाटील बोलले, काय ग सोनी कुठे गेली की तुला पाणी आणावे लागले? तेव्हा सखूबाई अगदी प्रेमात समजवतात, अहो पूजा व सोनी आपल्या गावाच्या मंदिरात गेले आहे. सोनी मला म्हणाली होती की आत्या एकदा गेली की उन्हाळी सुट्ट्यातच येते व माझी मैत्रीण पण, म्हणून सोनी पूजाला घेऊन मंदिरात गेली आहे. ही पूर्ण बातमी समजल्यावर सदाशिव पाटलांचा ताव थोडासा कमी झाला व ते नंतर म्हणाले, बरोबर ठीक आहे. सायंकाळी सीताबाई, सखूबाई व सदाशिव पाटील लेकीच्या लग्नाबद्दल बोलत असतात. सदाशिव पाटील बोलतात, अक्का सोनीला आता बघण्यास तर खूप मुलं येऊन राहिले, पण त्या पोरीला एकही पटेना. कधी कधी मनात हा पण विचार येतो की या पोरीच्या मनात कोणी बसलेला तर नाही ना? तेव्हा सीताबाई म्हणतात, अरे आता कलियुग चालू झाला आहे,
या कलियुगात मुलींना स्वतःचा निर्णय घ्यायला आवडतो. आई वडिलांनी सांगितले की तू या मुलाबरोबर लग्न कर, तर त्या ऐकणार नाही आणि जास्त जोर दिला तर आत्महत्या. म्हणून मुलींना आपल्याच वंशातला मुलगा दाखवत राहायचा. केव्हा तिच्या मनातील दारं त्या मुलाला पाहून उघडतील. सीताबाईंचे बोलणे सदाशिव पाटलांच्या अंतःकरणी चांगलेच रुजून गेले व ते म्हणाले, अरे वा ताई, तू किती समजावून सांगते. सदाशिव पाटलांच्या या वाक्याने सीताबाई व सखूबाई दोघे हसून पडल्या. तेवढ्यात पूजा व सोनी तिथे येतात व विचारतात, काय झालं ग आई हसायला? पण सखूबाई जास्त काही न बोलता इतकेच बोलतात की अगं तुझे बाबा ना काही पण प्रश्न विचारून आम्हाला वेडे करून राहिले बघ ना. जिथे बाबांचे नाव आले तिथे सोनी अगदी गप्प होऊन जाई. म्हणून एकही शब्द न बोलता पूजा व सोनी घराच्या स्वयंपाक खोलीत जाण्यास निघाले. पण तितक्यात सदाशिव पाटील म्हणतात, थांबा, कुठे चाललात तिकडे? जरा इकडे तर या. मी केव्हाचा तुमची वाट पाहतो या. आणि तुम्ही कुठे गेले होते भटकंती करण्यास? तेव्हा पूजा म्हणते, अरे मामा, मी आणि सोनी मंदिरात गेलो होतो. तिथेच किती वेळ आम्ही गप्पा मारल्या, म्हणून घरी यायला उशीर झाला. सीताबाई, पूजा व सोनी या तिघी पाणी भरत असतात. तितक्यात सदाशिव पाटील बोलतात की अगं ताई, तुला दुपारची बस पकडायची आहे, तू कशाला इतकं काम करून राहिली? परंतु पूजा यावर उलट उत्तर देते, अरे मामा, तुझ्या घरी काय आम्ही रोज रोज पाणी भरायला येणार नाही आणि पाणी पण आता संपूर्ण भरून झाले आहे. सखूबाई व सोनी यांनी पुरणपोळी व बासुंदीचा बेत केला. दुपारच्या वेळेस सर्वांनी पोटभर जेवण केले. जेवण खूपच स्वादिष्ट असल्याने सर्वांनी 2 घास जास्तच खाल्ले. जेवण झाल्या झाल्या सीताबाईंनी निरोप घेण्याचे ठरवले. पण सदाशिव पाटलांनी पहिलेच सीताला म्हणजेच त्यांच्या बहिणीला सांगितले की ताई, जेवण झाल्या झाल्या प्रवास नको करू, पोटातील अन्न उमदळेल. त्यामुळे सीताबाई थोड्या आरामासाठी निवांत झोपी गेल्या. दुपारच्या वेळेस उन्हाचा तडका बहिणीला लागू नये म्हणून सायंकाळची बस केव्हा किती वाजता निघेल याची संपूर्ण माहिती सदाशिव पाटलांनी पहिलेच काढून आणली. कालांतराने सीताबाईंचा डोळा उघडला तर त्या पाहतात तर काय, वाजले किती? तेव्हा सदाशिव पाटील सीताला सांगतात, अगं तू इतका विचार का करतेस? आता फक्त 4 वाजले आहे आणि तुझी गाडी 4:30ला आहे. दुपारच्या वेळेस तुला पाठविणे मला काही योग्य वाटत नव्हते, म्हणून तुला शांत झोपण्यास सांगितले. भावाच्या डोळ्यात प्रेम पाहून बहिणीला म्हणजे सीताबाईंना खूप आनंद झाला. थोड्या वेळाने सीताबाईंनी व पूजाने हात पाय तोंड धुतले. तेवढ्यात इकडे सखूबाईंनी चांगला स्पेशल चहा बनविला. हातपाय तोंड धुवून झाल्यावर दोघी मायलेकींनी चहा घेतला व निरोप घेऊन घरचा रस्ता धरला. घरी पोचल्यावर धर्मराव म्हणतात, या आले का लाडू पेढे खाऊन? तेव्हा सीताबाई म्हणतात की हो, तेव्हाच मला वाटले होते की एकतर तुम्ही बारीक झाले किंवा मी जाड झाले. आता मला कळाले की खरंच माझ्या भावाकडील लाडू पेढे खाऊन मी जाड झाले आणि तुम्ही. परंतु सीताबाईंना पुढे काही न बोलू देता धर्मराव म्हणतात, हा आता बस झालं कौतुक, चला या घरात. घरात 4 पायीवर बसल्यानंतर धर्मराव पूजाला म्हणतात, पूजा, आता तू मोठी झाली आहे, तुझी 10वी कक्षाची परीक्षा झाली, आता लग्नाचे काय? वडिलांच्या या प्रश्नाला अचानक ऐकून तर पूजा 2 मिनिट एकदम शांत राहून गेली. पण नंतर पूजाने हिम्मत करून सांगितले की बाबा, मला लग्न करून 4 भिंतीत राहायचे नाही, तर मला जग पाहायचे आहे. खूप शिकून खूप मोठे व्हायचे आहे. पोरीच्या या उत्तराला प्रति उत्तर न देता धर्मराव काही न बोलता चुपचाप घरातून बाहेर निघून जातात. विश्वासराव प्रेमच्या 19व्या वाढदिवशी त्याला एक गाडी भेट म्हणून देतात. परंतु प्रेमला ती गाडी पसंत नव्हती. तरी पण त्याने आपल्या वडिलांचा मान ठेवून त्या गाडीचा स्वीकार केला. प्रेमला आपल्या आई वडिलांचा जास्त लळा नव्हता, कारण त्याला सर्वात जास्त लळा त्याच्या वहिनीचा होता. जे प्रेम त्याला आई वडिलांकडून मिळाले नाही ते सर्व प्रेम त्याला सपनाकडून मिळत होते. म्हणून तो सपनाला आई समान मानत असे. वहिनीच्या चांगल्या शिकवणीमुळे तो शाळा, कॉलेज, स्कॉलरशिप, खेळ इत्यादी गोष्टींमध्ये पहिला येत असे. प्रेम दिसायला खूप स्मार्ट होता व पैशांची अपार संपत्ती असल्याने मुली पण त्याच्या मागे पुढे फिरत होत्या. कित्येक मुलींनी तर त्याला प्रेमाचे पत्र पण दिले, पण ते प्रेमने घेतले नाही, कारण प्रेमला माहित होते की या सर्व मुली मला नाही तर माझ्या पैशाला पाहतात. म्हणून तो अशा मुलींपासून 4 हात दूर राहू लागला. रात्री झोप येत नव्हती व सकाळी लवकर उठता येत नव्हते. अशी स्थिती प्रेमची झाली. प्रेमच्या या स्थितीला साधनाने लगेच ओळखले व प्रेमला आपल्या जवळ बोलवून विचारले, काय हो, काय झाले? तेव्हा प्रेम सर्व काही गोष्ट आपल्या वहिनीला सांगतो. यावर वहिनी म्हणते की अहो, तुम्ही यावर उपचार शोधण्याऐवजी विचारांचा चाकू कशाला फिरवितात?
तुमचे नाव प्रेम आहे, तर तुम्हाला पण एखादी प्रेम पुजारीच पाहिजे ना. तेव्हा वहिनी म्हणतात की या कलियुगात काही मुली पैसा पाहून मुलांना फसवत असतात. पण तुम्ही असे काही डोक्यात विचार आणू नका. तुम्ही फक्त एकच ध्यानात ठेवा. जी वस्तू लवकर मिळते, तर त्याचा एकच अर्थ असतो की आपल्याला वस्तूची नाही, वस्तूला आपली गरज राहते. आणि ज्या दिवशी वस्तूला नाही, आपल्याला गरज असते, तीच खरी आपली पुंजी असते. वहिनीच्या काही गोष्टी अर्थात 4 वाक्य ऐकून प्रेम तिथून निघून जातो. तेव्हा महेश सपनाजवळ येतो व रागाच्या भरात विचारतो, "काय ग, अशी शिकवण दिली जाते आपल्या देवरला? आणि समज माझा भाऊ नसून आपला मुलगा असता तर?" परंतु यावर सपना शांतपणे सांगते की, "अहो, प्रेमला या घरात चांगल्या आपुलकीने जवळ कोणीच केले नाही. रात्रंदिवस प्रेम रडत असतो. मीच त्याचा एकमेव सहारा आहे. काही झाले तर तो माझ्याजवळ येतो. मला सर्व काही सांगतो. आता परवाचीच गोष्ट घ्या. माझ्याकडे आला आणि विचारतो काय? वहिनी, देवाने माणसे बनवलीत, पण त्याला अक्कल देणे विसरूनच गेला का? कारण जो नाही तो पैसा पैसाच करत असतो. त्यांना पैशाशिवाय काही दुसरे दिसत नाही का? अहो, तुम्ही कधी प्रेमच्या खोलीत गेला आहात का? नाही ना? पण मी गेले आहे. त्याच्या डोळ्यातील अश्रू आज पण त्याच्या चादरीला लागले आहे. अहो, आपल्या प्रेमला आपुलकीने जवळ घेणारी एक अशी मुलगी पाहिजे, की प्रेम सर्व दुःख विसरून जाईल. कधी तुम्ही त्याच्या खोलीत दरवाजाच्या जवळ जाऊन पाहिले आहे का? एके दिवशी मी पाणी पिण्यास स्वयंपाक खोलीत जात होते. तेव्हा प्रेम बोलत होता की, देवा, आई वडील दिले की नोट छापण्याची मशीन. ज्या माणसांना आपल्या मुलाची काहीच काळजी वाटत नाही, त्या मुलाचा जगून तर काय फायदा? सपनाच्या 2-3 वाक्याने महेशच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून गेलीत व सपनाला थांबण्यास सांगितले. सपनाला प्रेमचे दुःख सांगता सांगता खूप रडली. सपनाचे भावपूर्वक नातं पाहून महेशचे डोळे पण पाणावले गेले. सर्व काही बोलत बोलत सायंकाळ होऊन जाते. सपनाचे मन इतके दुःखी असते की जेवण न करता ती तशीच झोपून घेते. सपनाचे दुःख पाहून महेशला पण भूक लागत नाही व तो पण सपनाच्या खुशीत जाऊन झोपतो. दुःख हे अनेक प्रकारचे असतात. कोणी कशाबद्दल दुःखी असते व कोणी कशात. दुःखाची काही नीट व सरळ कारणे नसतात. पण ज्यावेळी दुःख येते तर चांगलेच येत असते. प्रेमचे बाहेरून जग खूप वेगळे व आतले जग दुसरेच दर्शवित असे. प्रेम कॉलेज, घरात, समाजात, मित्रमैत्रिणीत हसत खेळत राहणारा व्यक्ती होता. कायम हसतमुख असलेल्या प्रेमला पाहून मित्र नेमकी त्याला म्हणत, "काय प्रेम नेहमी हसतच असतो." पण त्यांना काय माहित की हे हसणे फक्त एक देखावा आहे. कारण खरे तर प्रेम इतका दुःखी प्राणी असतो की या जगात त्याच्यासारखा दुसरा कोणीच नसेल. प्रेमचे मन कोणतीच मुलगी ओळखू शकत नव्हती. कारण हसतमुख व भरपूर पैसा असलेल्या मुलाला नेमकी काय दुःख असेल हे सर्व मुलींना वाटे. यावरून प्रेमला सर्व काही समजत असे. कारण ज्यांना पैशाची भूक असते त्यांना समोरच्याचे दुःख कधीच दिसत नाही. म्हणून प्रेम हसतमुख राहत होता. प्रेमचे एकच धोरण होते, माझ्या या हसत चेहऱ्यामागे नेमकी कोणते दुःख आहे हे ओळखणारीच मुलगी खरी माझी प्रेमिका असू शकते व तीच माझी पत्नी व जन्मजन्माची साथी असू. राव न काही बोलता बाहेर गेल्यामुळे पूजाचे मन खूप दुखावले गेले. कारण आपल्यामुळे कोणी दुसरे दुःखी होत असेल व त्याच्या दुःखाला पाहून आपण आनंद घ्यायचा हे पूजाला मान्य नव्हते. सायंकाळी धर्मराव घरी येतात. घरात पाय की दारात पाय. पूजा धर्मरावांकडे माफी मागते. बाबा, माझ्या बोलण्याने तुमच्या मनाला ठेच लागली असेल तर मला माफ करा. कारण लग्न आणि या कलियुगात आता तुम्हीच सांगा, मुलं आणि मुली पण असे झाले आहे की एकावर प्रेम न करता 1707 मुला-मुलींवर प्रेम करीत असतात. पूर्वीच्या काळात प्रेमला एक अर्थ तरी होता. पण या कलियुगात काही अर्थ आहे का? नाही. लग्न झालेले व्यक्ती पण घरातील सुंदर पत्नीला सोडून बाजारो बायकांजवळ पैसा उडवीत असतात. पोरीच्या अशा बोलण्याने धर्मरावांना कळून गेले की पूजाला समाज असो किंवा नसो, म्हणजे समाजातला मुलगा असो किंवा नसो, फक्त चांगली वागणूक व भरपूर प्रेम देणारा नवरा आपली पोर शोधत आहे. यावर धर्मराव म्हणतात, पोरी, तुझे म्हणणे बरोबर आहे ग, पण लग्न तर तुला करावेच लागेल ना. अशी जन्मभर कुवारी थोडी राहशील. तेव्हा पूजा म्हणते, हो, करेल ना लग्न, पण एका सज्जन व्यक्तीशी, ज्याला खरंच प्रेमाचा अर्थ माहीत असेल. तोच माझा नवरा असेल. पूजाचे हे संभाषण ऐकून धर्मरावांच्या
डोळ्यात पाणी आले. यावर पूजा म्हणाली, बाबा माझे काही चुकले का? धर्मराव म्हणतात, नाही ग पोरी, मग कशाला रडून राहिलात? तेव्हा धर्मराव म्हणतात, अगं तू माझी पोर नाही, एक धडधाकड मुलगा आहे. एका वाघासारखी उत्तर देते, तेच मला खूप आवडते. नाहीतर आजकालच्या मुली घरात एकही शब्द न सांगता मुलाचा हात धरून पळून जात असतात. नंतर तोच बाप आपल्या डोक्याला हात लावून रडत बसतो. याला काही अर्थ नाही, कारण कलियुग चालू असल्याने कधी काय होईल हेच सांगता येत नाही. त्यावेळी पूजा धर्मरावांना म्हणते, बाबा मी जर पास झाले तर तुम्ही मला पुढे शिकू देशाल? तेव्हा धर्मराव म्हणतात, मग हे काही विचारणे झाले? वडिलांच्या या उत्तराने पूजाला खूप आनंद झाला व पूजा जोरजोरात उड्या मारू लागली. थोड्या दिवसातच पूजाचा निकाल लागणार होता, म्हणून पूजा मंदिरात रोज दर्शनाला जाई. ज्या दिवशी पूजाचा निकाल होता त्या दिवशी पूजा सकाळी लवकर उठली व आई बाबांच्या पाया व देवदर्शन घेतले. सर्व काही चांगले हो म्हणून सीताबाई पूजाला दही साखर खाऊ घालतात. शाळेत पोहोचल्यावर सर्व मुलं मुली एका रांगेत उभे राहून आपल्या देशाचे राष्ट्रगीत व प्रतिज्ञा म्हणतात. सर्व काही समारोह आटोपल्यानंतर निकाल पत्र जाहीर करण्यात आले. शाळेच्या प्राचार्यांनी सर्वात पहिले पूजाचे नाव घेतले, परंतु आपले नाव पुकारल्यामुळे पूजा थोडी घाबरली, कारण पूजाला फक्त पास व्हायचे होते. सर्वांसमोर आल्यावर प्राचार्य पवार सर म्हणतात, ही एकमेव अशी मुलगी आहे की तिने शाळेत नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात नाव कमवले आहे. यासाठी भारत सरकारने पूजाला शहरात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या राहण्याचा, खाण्यापिण्याचा अशी सर्व सोय सरकार करून देणार आहे आणि हे आहे त्याचे संमतीपत्र. पुढील महिन्यापासून पूजा पुण्यासारख्या शहरात शिकण्यास जाईल. प्राचार्यांचे हे बोलणे ऐकून पूजा इतकी खुश होते की तिचा आनंद गगनापर्यंत पोहोचतो. धर्मराव व सीताबाई इकडे चिंताग्रस्त होऊन पूजाची वाट पाहत असतात. मनात एकच विचार, आपल्या मुलीचे काय झाले असेल आणि काय नाही. या गोंधळात विचार चालूच असतात की तितक्यात पूजा येते. तोंडावरील आनंद लपवून चेहऱ्यावर दुःखाची चादर घेऊन पूजा घरी आली. आल्या आल्या धर्मराव विचारतात, काय ग, काय झाली? पास झाली ना तू? पूजाला चुपचाप पाहून सीताबाई म्हणतात, का ग, तू पास तर झाली ना? का तू या वर्षी नापास झाली की काय? तेव्हा पूजा म्हणते, आई या वर्षी तुमची लेक संपूर्ण जिल्ह्यात नाव गाजवून आली आहे. हे ऐकून धर्मरावांना इतका आनंद झाला की त्यांनी संपूर्ण गावाला लाडू वाटण्याचा निर्णय घेऊन टाकला. तेव्हा पूजा म्हणते, बाबा लाडू वाटण्या अगोदर संपूर्ण गोष्ट तर ऐकून घ्या. तेव्हा धर्मराव बोलतात, बोल काय झाले? बाबा जिल्ह्यात नाव व क्रमांक मिळवल्याने मला सरकारतर्फे पुण्यात शिकण्याची संधी मिळालेली आहे. पण तेव्हा धर्मराव म्हणतात, अगं पोरी, या पणला ठेव बाजूला आणि जा तू पुण्याला. धर्मरावांची परवानगी मिळताच पूजा पण आनंदात उड्या मारायला लागली. गावातील लोकांना लाडू वाटून झाल्यानंतर पूजा व धर्मराव 2 दिवसांनी संमतीपत्र घेऊन पुण्याला जाण्यास निघतात. पुण्याचा प्रवास 4-5 तासांचा असल्याने काहीतरी शिदोरी घ्यावी म्हणून दसम्या व लोणचे सीताबाईंनी बांधून दिले. शिदोरी म्हणून एके ठिकाणी गाडी थांबल्यामुळे काहीतरी पोटाला आधार म्हणून धर्मराव व पूजा लोणचे व दसमी खातात. 2 घास खाल्ल्याने पोटाला चांगलाच आधार मिळाला. गाडी परत पुण्याकडे वेगाने धाव घेत होती. 1 तासाने पुणे शहरात गाडी प्रवेश करते. सर्व गाडीतील माणसे एक एक करून गाडीतून खाली उतरतात. धर्मराव व पूजा बसमधून उतरून लगेच रिक्षा पाहतात व कॉलेजकडे धाव घेतात, कारण कॉलेजचे नाव, तेथील व्यवस्था अशी होती की तिथे प्रवेश मिळणे शक्यच नाही. चांगले मोठमोठी माणसे पैसा भरण्यास तयार राहतात, तरी पण त्यांना प्रवेश मिळत नाही. म्हणून धर्मराव धावपळ करून कॉलेजच्या गेट पर्यंत येतात. रिक्षाचे भाडे दिल्यानंतर धर्मराव कॉलेजची इमारतीला थोड्या वेळ एकटेक पाहतच राहतात आणि मनात म्हणतात, अरे वा, माझी लेक या कॉलेजमध्ये शिकेल. काय नशीब माझ्या पुरीचं की तिला 1 रुपया पण न भरता इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पण थोड्याच क्षणात हा आनंद गायब म्हणजेच नाहीसा झाला, कारण कॉलेजच्या आवारात मुलं मुली एकमेकांच्या हातात हात घेऊन फिरत होते. त्यांची कापडं पाहून असे वाटायला लागले की मनुष्य परत आधी मानवाच्या रूपात जातो की काय. कलियुगातील पोरपोरी कशा प्रकारे वागू राहिले हे त्यांनाच कळत नाही आणि येथून पुढे या मानवाचे काय होईल हा विचार धर्मरावांच्या मनात चालला होता. तेवढ्यात पूजा म्हणते, बाबा जास्त विचार नका करू, चला आपण ऑफिसात जाऊ. कॉलेजच्या पायरीवर काही टपोरी मुलं मुली बसलेली असतात. धर्मराव व पूजा गावातील माणसे असतात म्हणून साधी राहणीमान मध्ये आलेले होते. धर्मरावांनी कोल्हापुरी चप्पल, धोतर, कुर्ता, डोक्यावर मफलर टाईप बांधलेला फेटा
अशी वेशभूषा धर्मरावांनी परिधान केलेला होता. पूजाने पंजाबी ड्रेस घातलेला होता, पण तो फारच मळालेला होता, म्हणून ती एका भिकाऱ्यांसारखी दिसत होती. यामुळे त्या पायरीवरील एका मुलाने म्हटले, "अरे, आता भिकारींना पण प्रवेश मिळायला लागला की काय?" लगेच त्यातील एक म्हणाला, "अरे यारो, या माणसांची वेशभूषा पाहून तर मला एकच पिक्चरचे नाव आठवते." "कोणते रे?" "अरे तेच, जिस देश में गंगा रहता है." या प्रकारे त्यांनी धर्मरावांचा व पूजाचा मजाक करून टाकला. पण प्रेम त्याच शाळेत शिकत असल्याने तो तिथे येताच सर्व चूप झाले व म्हणाले, "अरे, प्रेम आला बरं का. सर्व चुपचाप राहा." प्रेमला लांबूनच कळून गेले होते की हे माणसे गावाकडील आहे व आपल्या मुलीला प्रवेश मिळावा म्हणून हे येथे आले असावेत. पण या लोकांनी यांचा चांगलाच मजाक बनवून लावला आहे वाटतं. प्रेम जवळ येताच तेथील 3-4 जण असे गायब होतात की जसे गधे के सिर से सिंग. प्रेम शांत स्वभावाचा असल्याने त्यांना काही बोलला नाही. उलट धर्मरावांना विचारले, "कुठे जायचे आहे तुम्हाला?" तेव्हा धर्मराव म्हणतात, "पोरा, आम्हाला प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये जायचे आहे. सांगशील का कुठे आहे?" "हो हो, का बरं सांगणार नाही?" प्रेम म्हणतो. "हे बघा, तुम्ही पहिले सरळ जा व नंतर डाव्या हाताला वळा व त्याच्या उजव्या बाजूला आमचे प्राचार्य साहेब तुम्हाला भेटून जातील." इकडे प्रेमचे बोलणे ऐकून पहिल्यांदा पूजाला मनात असे जाणवले की खरंच आता प्रेम होते की काय. पण त्याच क्षणी धर्मराव म्हणतात, "चल पूजा, लवकर जाऊन प्रवेश फॉर्म भरून मोकळं होऊन जाऊ." धर्मराव व पूजा प्राचार्यांच्या ऑफिसकडे जातात व प्रेम कॉलेजच्या पायऱ्या उतरतो. पण प्रेमचे लक्ष पूजाकडेच वेधलेले असते. पूजाचा चेहरा व कपडे इतके मळालेले होते की दिसण्यास काळी आहे की गोरी हेच कळत नव्हते. पण पूजाचे संपूर्ण लक्ष प्रेमच्या नयन कक्षवर होते. प्रेमच्या डोळ्यात तिला वेगळेच प्रेम जाणवू लागले होते. प्राचार्यांच्या ऑफिसात गेल्यानंतर शिंदे सरांनी विचारले, "तुझेच नाव पूजा आहे ना?" "हो सर," पूजा म्हणते. तेव्हा शिंदे सर म्हणतात, "आणि हे तुझे बाबा." "नमस्कार." "हो हो, बसा." "पूजा, तू एकमेव अशी एक मुलगी आहे की तुझाच नंबर संपूर्ण जिल्ह्यात आला आहे. नाहीतर आमच्या कॉलेजमधील प्रेमचाच नंबर येत असतो. पण तू त्याला पण हरवून टाकले." "प्रेम कोण?" "हा प्रेम." पूजा बोलते. "प्रेम आमच्या कॉलेजचा जीव की प्राण आहे. खेळापासून तर शिक्षणापर्यंत त्याचा जोर इतका आहे की त्याची बरोबरी करायला कोणीच नाही. पण आता तू पण आहे, म्हणून तुम्ही दोघांनी मिळून आपल्या कॉलेजचे नाव उज्ज्वल करायचे आहे. ठीक आहे ना?" "हो हो सर, मी नक्की प्रयत्न करेल." पूजा म्हणते. "ठीक आहे. चला आता आपण फॉर्म भरून घेऊया." फॉर्म भरून झाल्यावर पूजाने विचारले, "सर, आता कॉलेज कधी उघडेल?" तेव्हा शिंदे सर म्हणतात, "अगं, आमचे असे एकमेव कॉलेज आहे की ते 12ही महिने उघडे असते. तू बाहेर पाहिलंच असेल की आमच्या कॉलेजची मुलं मुली सुट्टी आहे तरी पण येऊन बसतात." तेव्हा धर्मराव हिम्मत करून बोलतात, "साहेब, माझी मुलगी या ठिकाणी एकटी चांगली तर राहील ना?" धर्मरावांना हे बोलता बोलता डोळ्यात पाणी आले. तेव्हा शिंदे सर म्हणतात, "धर्मरावजी, काळजी करू नका. तुमची लेक खूप हुशार आहे. आता हे रडणे थांबवा आणि माझ्याबरोबर चला. तुम्हाला मी तुमच्या लेकीची राहण्याची व्यवस्था दाखवतो." कॉलेजच्याच पाठीमागे मुलींचे वसतिगृह होते. पण ते वसतिगृह वाटत नव्हते, कारण बाहेरून संपूर्ण खंडर वाटे. पण धर्मराव आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांना तेच खंडर महल वाटायला लागले. पूजाला पण ते खूप आवडते. एका रूम मध्ये पोहोचल्यावर तिथे काही मुलींचे कपडे पडलेले होते. तेव्हा शिंदे सर म्हणतात, "पूजा, हा तुझा रूम आहे. तुझ्या रूमचा नंबर 8 आहे. हे इतके लक्षात ठेव व नीट पाहून घे. आणि तो डावीकडील कॉट तुझा आहे." इतके बोलून शिंदे सर म्हणतात, "चला, पाहिले ना आता?" ऑफिसात गेल्यानंतर शिंदे सर म्हणतात, "मग पूजा, कशी वाटली ही वस्ती?" तेव्हा पूजा आनंदित होऊन म्हणते, "सर, खूपच छान आहे." "मग आता पूजा, पुढील महिन्याच्या 6 तारखेला आपले कॉलेज सुरू होणार आहे. पण तू 6 दिवस आधीच येथे ये व येथील सर्व व्यवस्था करून घे. आता 15 दिवस उड्या मारून घे. पण कॉलेजमध्ये फक्त शिक्षण. ठीक आहे ना?" "हो सर, चालेल ना," पूजा म्हणते. इतके बोलून धर्मराव व पूजा पुण्याला फिरस्ती काढतात. धर्मराव मुलीच्या या कामगिरीवर खूपच खुश होते, म्हणून ते पूजाला सर्व पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणे दाखवित होते. रस्त्यात काही चांगले खायला दिसले की धर्मराव व पूजा मोठ्या आनंदाने त्या पक्वानाचा स्वाद घेत होते. संपूर्ण पुणे पाहिल्यानंतर पूजा व धर्मराव गावी जाण्यास निघतात. गावी पोहोचता पोहोचता रात्र होऊन जाते. पण सीताबाईंच्या डोळ्यावरील झोप उडून गेलेली असते. कारण धर्मराव व पूजा पुण्यावरून येणार होते. म्हणून खूप वेळ वाट पाहिल्यानंतर सीताबाईंना असे वाटले की आता हे व पूजा काही येणार नाही वाटतं. म्हणून त्या दार लावून अंथरुणावर डोके टेकतात. पण तेवढ्यात दाराची कडी वाजते. कडी वाजताच सीताबाई लगेच उठून दार उघडतात. धर्मराव व पूजाला पाहून सीताबाई म्हणतात,
काय हो, इतका उशीर का झाला यायला? पण धर्मराव म्हणतात, अगं घरात तर येऊ दे, सर्व काही दारातच विचारशील की काय? घरात आल्यावर धर्मराव म्हणतात, अगं सीता, आपली पोर खूप नशीबवान आहे, कारण तिला खूप मोठ्या शाळेत प्रवेश मिळाला आहे. तेथील वसतिगृह बाहेरून खंडर व आतून स्वर्गासारखेच आहे. धर्मरावांच्या मोठमोठ्या गोष्टी ऐकून सीताबाईंना खूप आनंद झाला. खूप रात्र झाली होती, म्हणून पूजा वडिलांच्या मांडीवरच झोपून जाते. थोड्या वेळाने धर्मराव हिऱ्यांचा हार खिशातून काढून सीताबाईंच्या हातात देतात व म्हणतात, बोल, कसा वाटला? धर्मरावांच्या या गिफ्टमुळे सीताबाई खूपच खुश झाल्या. त्याच क्षणी आरसा आणून सीताबाईंनी तो हार आपल्या गळ्यात टाकून पाहिला. रात्रीचे काळोख व बल्बाचा उजेडात हिऱ्याचा हार चांगलाच चकाकी धरत होता. त्यामुळे सीताबाई चांगल्याच खुलून दिसत होत्या. अर्धी रात्र बोलण्यातच निघून गेली व उरलेली अर्धी रात्र झोपेत. सकाळचे 7 वाजले होते. धर्मराव व सीताबाई साखर झोपेत असतात, पण पूजा मात्र लवकर उठलेली असते. त्यामुळे ती घरातील झाडझूड, अंगणातील साफसफाई, आंघोळ पांघोळ, देवपूजा असे बारीक सारीक सर्व कामे पूजा मोठ्या आनंदात आवरून घेते. भांड्यांच्या आवाजाने सीताबाई जाग्या होतात. भांड्यांचा आवाज कोण करतंय पाहायला येतात, तर त्यांना पूजा भांडी घासताना दिसते. सीताबाईंना ही आठवण नसते की आता वाजले किती. म्हणून त्या म्हणतात, का ग, सकाळी सकाळी का भांडे घासून राहिली? तेव्हा पूजा हसून म्हणते, अगं आई, पहिले घड्याळ तर बघ. पूजाच्या बोलण्यावरून सीताबाईंनी भिंतीवरील घड्याळावर नजर टाकली. घड्याळाकडे पाहताच सीताबाई म्हणतात, अगं बाई, 8:30 वाजले. म्हणून सीताबाई पूजाला शिव्या घालतच म्हणतात, का ग बोडकी, लवकर उठली तर मला पण उठवायचे ना. अगं आई, तू आणि बाबा चांगल्या साखर झोपेत होते, म्हणून मी तुम्हाला उठवले नाही. सीताबाईंनी घरातील आवर निवरलेल्या वस्तू पाहून खूप आनंद झाला. थोड्या वेळाने धर्मराव पण आळस देत उठले. बाहेरील ऊन पाहून धर्मराव म्हणतात, आज उशीर झालाय वाटतं उठायला. पूजा, अगं पूजे, पाणी आण ग. हो हो आणते, पूजा मधूनच आवाज देत म्हणते. इकडे सीताबाई आंघोळ पांघोळ करून स्वयंपाकाच्या तयारीला लागलेल्या असतात. धर्मराव पण आंघोळ करून देवाचे नामस्मरण करीत बसतात. तितक्यात गल्लीत राहणारे पांडुभाऊ घरात येतात. काय धर्मा, झाला का पोरीचा प्रवेश? मग झाला ना. अरे ती माझी लेक आहे. तितक्यात पूजा चहा घेऊन येते. चहाचा स्वाद घेत असताना पांडुभाऊ म्हणतात, धर्मा, खरंच तुझी पोर खूपच हुशार निघाली. आपल्या गावात आजपर्यंत कोणीच जिल्ह्यात नाव काढले नाही, पण तुझ्या पोरीमुळे शाळेचे तर कल्याण झालेच झाले. त्याबरोबर गावाची चांगलीच प्रचारिक स्वरूपी माहिती झाली. आता कोणाच्या पण तोंडी आपल्याच गावाचं नाव निघतंय बघ. अरे धर्मा, माझ्या डोक्यात एक युक्ती आहे रे. मग बोला की पांडुभाऊ, आपण सर्व युक्त्या करून पाहूया. पांडुभाऊ बोलतो, अरे गावात एकदा मिरवणूक निघायला हवी. पूजाला आपण गल्लीबोळात फिरवून आणू. प्रचार एकच करू की मुलीचे शिक्षण हेच बापाचे जीवन. याने आपल्या गावाची थोडी जुनी परंपरा तरी बदलल. धर्मरावांना ही युक्ती खूप आवडली व ते लगेच तयार झाले. धर्मराव आपल्या लेकीला त्यांच्या मनातील म्हणजेच पांडुभाऊंनी सांगितलेली युक्ती पूजासमोर मांडली. पण पूजाला ती युक्ती फारशी आवडली नाही. बाबा, मी काही राजकारणीसारखी पुढारी व्यक्ती नाही की ज्यांचा तुम्ही प्रचार करीत आहात. परंतु धर्मराव म्हणतात, पोरी, प्रचार आमचा यासाठी आहे की आपल्या गावात मुलीला फारसा मान सन्मान नाही. काही मुलींचे शिक्षण तर खूप कमी व काही अडाणीच्या अडाणीच राहून लग्न करीत असतात. मग लग्नानंतर कमी शिकलेल्या मुली किंवा अडाणी मुलींची कशी दशा होते हे तर तुला चांगलेच माहीत आहे. म्हणून तुझा प्रचार करता करता मुली जातीचा पण प्रचार होईल. यामुळे सर्व निरक्षर लोकांना समजेल की मुलगी ही मुलांपेक्षा श्रेष्ठ ठरू शकते. धर्मरावांच्या बोलण्याने व त्यातील वैशिष्ट्य ऐकल्यानंतर पूजाला सर्व काही समजले व ती लगेच तयार झाली. 2-3 दिवसात काही महत्वपूर्ण पाट्या बनवण्यात आल्या. त्यावर असे लिहिण्यात आले होते की मुलीचे शिक्षण हीच खरी मातापित्याची पुंजी. मुलगा मुलगी समान, मुलापेक्षा मुलगी शिक्षणात नंबर 1. अशा काही 3-4 पाट्या बनवून लोकांच्या हातात दिल्या व गल्लीबोळात ढोल ताशा वाजवीत पूजाची मिरवणूक निघाली. यामुळे 2 कामे पार पडली. मुलीला कमी लेखणारी काही माणसे
पोरीविषयी असलेली घृणा मनातून काढून टाकली व पूजाचा सत्कार पण मोठ्या आनंदात पार पडून गेला. दुसऱ्या दिवशी पिंटू सकाळी लवकर उठून बाशी अंगी शेतात निघून जातो. पूजा ही जागीच असते. तिला हे कळत नाही की दादा इतक्या सकाळी सकाळी शेतात कोणती कामे करायला गेला. पूजाची चिंता व विचारांनी मनात शैतान घातला. त्यामुळे पूजाला काही राहावायला गेले नाही व ती पण पिंटूचा पाठलाग करत करत शेतात पोहोचते. शेतात पोहोचल्यावर पाहते तर काय, सोनी एका झाडाखाली उदास बसलेली असते व आपला दादा पण त्याच दिशेने जात आहे. यामुळे ती जवळ जाऊन त्या दोघांची माहिती काढते. पिंटू हा सोनीला खूप मानायचा व तिच्यावर चोरून चोरून प्रेम पण करीत असे. पण कमी शिकलेला पिंटू सोनीला हे सांगू शकत नव्हता की सोनी, माझे तुझ्यावर प्रेम आहे. सोनी ही 12वी पास मुलगी होती. तिला कॉलेज, शाळा या गोष्टी माहीत होत्या. त्यात काय वाईट व काय चांगलं सर्व कळत होते. पिंटू सोनीजवळ पोचल्यावर म्हणतो, काय ग, मला इथे का बोलवलं? काही काम होतं का? पण सोनी त्याला म्हणते, पिंटू, तू किती शिकला आहे रे? तेव्हा तो म्हणतो, मी मी तर फक्त 6वी पास झालो. 7वीत नापास. कारण शिक्षणात रस नसून शेतीत काय पेरल्याने किती पैका हातात येईल याचेच गणित मला येत होते. पिंटू, तुला माहित आहे तुला इतक्या मध्यरात्री का बोलवले? नाही, पिंटू म्हणतो. तेव्हा सोनी पिंटूवर चिडून म्हणते, अरे, एक तरुण मुलगी एक तरुण मुलाला, ते पण मध्यरात्री, काही भजन करायला बोलवेल का? तेव्हा पिंटू म्हणतो, नाही, काही महत्वाचे काम असल्याशिवाय कोणी कोणाला बोलवत नाही. पिंटूच्या अशा बोलण्याने सोनी फार चिडून गेली व म्हणाली, अरे देवा, असा कसा कलियुगात जन्माला आला रे तू? थोड्या वेळाने सोनी शांत उभी राहिली. हे सर्व कृत्य पूजा पाहत होती व पूजाला हे माहीत झाले होते की सोनी आपल्या भावावर खूप प्रेम करते. पण आपल्या भावाला हे सांगणे थोडे कठीण, कारण शेतातील कामे करून करून शरीर सुदृढ झाले पण बुद्धी मात्र कमी झाली. सोनी शांत उभी राहिल्यामुळे पिंटू पण शांत उभा राहून तिच्या डोळ्यात वेड्यासारखा पाहू लागला. सोनी मनातच म्हणाली, हा काही मला प्रेमाचा प्रस्ताव टाकणार नाही आणि आज याला मी काही न एक बोलता निघून गेली तर हा दुसरीकडे लग्न करेल व मी दुसरीकडे निघून जाईल. यापेक्षा मीच मर्द होऊन याला प्रेमाचा प्रस्ताव मांडते. पण सोनीच्या मनात शंका येते की मी जर याला सांगितले की माझे तुझ्यावर प्रेम आहे तर हा नकार देणार तर नाही ना? परंतु हो जर म्हटला तर? म्हणून सोनी हिम्मत करून म्हणते, पिंटू. पण तेव्हा पिंटू सोनीच्या डोळ्यातच पाहत असतो. परंतु सोनी जोरात बोलते, पिंटू. तेव्हा घाबरलेल्या अवस्थेत म्हणतो, अगं सोनी, तुझ्या डोळ्याच्या खालच्या पापणीवर घाण लागलेली आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाहत होतो. या वाक्यावर सोनी जोरजोरात हसू लागली व म्हणाली, अरे वेडा आहेस का? तू काही पण बोलतो. सोनी हे बोलता बोलता वेगळ्या विषयावर बोलू लागते. पिंटू, तुला आजपर्यंत कोणावर प्रेम झाले आहे का रे? तेव्हा पिंटू म्हणतो, हो मग. पिंटूचा होकार पडताच सोनी म्हणते, कोणती चुडेल आहे रे जिच्यावर तुझे प्रेम आहे? तेव्हा पिंटू म्हणतो, चुडेल? कोणती चुडेल? अगं, मी माझ्या बैलांविषयी बोलतोय. मला प्रेम आहे माझ्या शेतावर, बैलांवर, या गोड गाजऱ्या पक्षींवर. तेव्हा सोनी मनात म्हणते, अरे देवा, बरं झालं. नाहीतर पण ते म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय? थोड्या वेळाने सोनी म्हणते, पिंटू, माझे लग्न ठरले रे. हा शब्द ऐकताच पिंटूचा हसरा चेहरा असा उदास झाला की जसे काही सर्व जगाने आपले सुखच हिरावून घेतले. उदास झालेला पिंटू विचारतो, सोनी, तुझ्या आई बाबांनी मुलाला पसंत केले ना? हो, सोनी म्हणते. त्यांच्याजवळ बंगले, गाड्या घोड्या सर्व काही आहे व तो मला पैशांची कधीच कमी पडू देणार नाही. पण त्यावर पिंटू म्हणतो, पैका जर सर्व सुख देत असेल तर माणूस प्रेमाच्या मागे का पळतो? सोनी, प्रेम पैकाने विकत घेता येत नाही. मन हे कोणावरही येत असतं, पण एक अशी वस्तू असते की त्याच्यावरील मनातील भावना कधी कमी होत नाही, त्याला प्रेम म्हणतात. तो व्यक्ती तुला पैका देईल पण प्रेम देऊ शकणार नाही. जो व्यक्ती पैका सर्वस्व मानतो त्याला प्रेमाचा काय अर्थ माहीत असेल? पिंटूच्या या शब्दांनी सोनीला फारच भारावून गेले व ती म्हणाली, अरे वा, किती गोड बोलतो रे तू. पण पिंटू, अशी भाषणे राजकीय नेत्यांच्या तोंडातूनच चांगली वाटतात, तुझ्या माझ्या नाही. सोनीला हा विश्वास नक्की झाला होता की पिंटू पण माझ्यावर प्रेम करतो, पण आता त्याच्या तोंडून कसे काढायचे याची युक्ती सोनी करू लागली. तेव्हा सोनी म्हणते, पिंटू, चल मी येते आता.
अजून गावी पण पोचायचे आहे ना. सोनी निघणारच तेव्हा पिंटू सोनीचा हात पकडतो व म्हणतो, सोनी, तू मला हे ऐकवण्यासाठी बोलवले होते की तुझे लग्न एका शहरातील मुलाबरोबर होऊन राहिले? हो. सोनी हे बोलताच मंद बुद्धीचा पिंटूने सोनीच्या गालात इतका जोराचा हात मारला की सोनी जमिनीवर धाडकन कोसळते. सोनीने आयुष्यात इतका भक्कम हात कधी कोणाचा खाल्ला नसेल. तो तिने पिंटूच्या हातचा खाल्ला, पण सोनी रडली नाही. उलट उठून उभी राहिली व पिंटूला म्हणाली, काय रे, कोणत्या अधिकाराने तुम्ही मला मारले? माझं तुझं नातं काय? तेव्हा पिंटू डोळ्यात पाणी घेऊन म्हणतो, हा, तुझं माझं नातंच काय, कारण मी वेडा आहे ना, की एकतर्फी प्रेमात पडणारा. तुला लहानपणापासूनच पसंत करत आलो. हीच माझी चुकी झाली. सोनी पिंटूच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणते, अरे वेड्या, प्रेम करतो मग सांगत का नाही? तेव्हा पिंटू म्हणतो, मी काही दुसऱ्या मुलांसारखा नाही. 2 दिवस ओळख करायची व तिसऱ्या दिवशी सोनी म्हणते, बस बस. अरे, मी तर तुला सर्व खोटं सांगितलं. माझं काही ठरलं नाही. अजून बाबांनी कित्येक स्थळे आणली, पण मी एकाही मुलाला पसंत केले नाही. कारण माझा पण जीव तुझ्यावर जडला गेला. पहाटे सूर्याच्या उगण्याचा वेळ व सोनी व पिंटू यांचे मिलनाचा वेळ एकच झाला. सूर्याला पाहून सोनी तेथून परत निघते व पिंटू आपल्या घरी. पूजा सर्व पाहून व ऐकून पिंटूच्या अगोदर घरी पोहोचते व मुद्दामून झोपण्याचे नाटक करते. पिंटू इकडे हळुवारपणे दार उघडतो व पाहतो की कोणी जागे झाले तर नाही ना. डोकावून पाहिल्यानंतर सर्व झोपलेले दिसले. त्यामुळे पिंटू हळुवारपणे आत शिरतो व दार लावून झोपी जातो. पण पूजाला पिंटूच्या प्रत्येक पावलांचा सासूल येत असतो. परंतु एकही शब्द न बोलता निमूटपणे शांत झोपून राहते. सकाळ सकाळी पूजा आपल्या नित्य नियमाप्रमाणे सर्व कामे करू लागली. हळूहळू सर्व घरातील माणसे उठली, पण मात्र पिंटू काही जागा झाला नाही. सीताबाई देवपूजा झाल्यावर म्हणाल्या, अग बाई, हा पोऱ्या अजून कसा उठला नाही? आईचे वाक्य ऐकून पूजा हसू लागली, कारण पूजाला माहित होते की आज दादा काही लवकर उठणार नाही. पूजाच्या हसण्याने सीताबाई म्हणतात, काय गय टवळे, दात काढायला काय झाले? अगं आई, दादा आज इतका झोपून राहिला आणि 10-12 दिवसांनी मी पण निघून जाईल. मग तुझी सेवा, घरातील धुनी भांडी कोण करेल? पण आई, मला ना यावर एक चांगलाच उपाय माहित आहे. बोल बोल, सीताबाई म्हणाल्या. अगं आई, आपण दादाचे लग्न करून टाकले तर? परंतु सीताबाई म्हणतात, अगं पूजे, आपला पिंटू फार काही शिकला नाही आणि त्याच्यासारखी शिकलेली मुलगी आणावी कुठून? पण पूजा म्हणते, आई, तुला एक सांगू का? राग तर नाही येणार ना? अगं बोल की, राग कशाचा? माझ्या पोराचे चांगले होत असेल त्यात राग कशाचा मानायचा? त्यावर पूजा म्हणते, आई, आपल्या पिंटू दादाला सोनीचा हात मागितला तर? यावर सीताबाई खूप खुश झाल्या, पण नंतर त्याच म्हणाल्या की, अगं पूजे, सोनी ही आपल्या पिंटूपेक्षा जास्त शिकली सवरलेली मुलगी आहे. ती आपल्या पिंटूला पसंत करेल? अगं आई, सोनी माझी मैत्रीण आहे. मी जर तिला बोलली तर ती नक्की हो म्हणेल. तू पहिले स्थळ तर पाठव, मग पाहूया काय करायचे. पोरीच्या उत्साहामुळे सीताबाईंना थोडी आशेची किरण दिसू लागली. यामुळे सीताबाई सदाशिव पाटलांना संदेश देते की आम्हाला तुमची पोर खूप आवडली आमच्या पिंटूसाठी. तुम्हाला आमचा पिंटू कसा वाटतो हे लवकरात लवकर कळवा. 2 दिवसांनी हा निरोप सदाशिव पाटलांच्या घरी पोहोचला. सदाशिव पाटील निरोप ऐकून खूप खुश झाले. सखूबाई पण खुश झाल्या. परंतु सदाशिव पाटलांना पोरीचा निर्णय घेऊ वाटला, म्हणून ते सोनीला विचारून पाहूया, मग आपण पुढचा पाऊल टाकूया. नाहीतर आपण सांगायचे हा आणि आपल्या पोरीने सांगायचे नाही. सोनी मंदिरातून आल्यावर सदाशिव पाटील सोनीला पाहून जोरात बोलतात, काय ग, मंदिरात 2 तासापासून काय करीत होती? आता आम्हा लोकांना तुझी फार चिंता व काळजी वाटते. यासाठी आम्ही असा निर्णय घेतला आहे की तुझे लग्न लवकरात लवकर उरकवून टाकावे. त्यासाठी आम्ही एका मुलाला पसंत केले आहे. यावर तुझे मत फक्त हा पाहिजे, कारण तुझे घरातून तासनतास गायब राहणे व प्रत्येक मुलाला नकार देणे हे लक्षण मला काही योग्य वाटत नाही. यासाठी आम्ही एका मुलाला हा सांगितले आहे. 4-5 दिवसांनी ते सर्व तुला पाहण्यास येणार आहे. यावर सोनी म्हणते, बाबा, आजच्या मुली स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. काय वाईट व काय चांगले आहे हे त्यांना चांगले कळते. तरी पण तुम्ही तुमच्या मुलीवर विश्वास ठेवू शकत नाही. पण बाबा, तुम्हाला एक सांगते, मला अजून लग्न करायचे नाही. यावर सदाशिव पाटील चिडून ओरडतात व म्हणतात, आता तुझ्या कानाखाली असा आवाज काढेल ना
की बापाला उलट उत्तर देणेच विसरून जाशील. सखे, मी जातो. मुलाच्या परिवाराला सांगतो की आमची लेक तयार आहे. तुम्ही केव्हाही बघायला या. इतके बोलून सदाशिव पाटील घराबाहेर निघून जातात. सोनी इकडे जोरजोरात हांबरडा फोडते व म्हणते, आई, बाबांना काही सांग ना. मला अजून लग्न नाही करायचे. यावर सखूबाई म्हणतात, अगं पोरी, हा निर्णय तुझ्या बाबांनी काळजीपूर्वक घेतला आहे. त्यांची एकुलती एक बहीण सीता. आता सीताबाईंची लेक पूजा शहरात शिकण्यास निघून जाईल. मग 2 माणसाचा भार एकटीवर येईल. पण हा भार सीताबाईंवर येऊ नये म्हणून त्यांचा मुलगा पिंटू याच्याबरोबर तुझं लग्न करण्याची इच्छा स्वतः सीताबाईंनी व्यक्त केली आहे. हे ऐकताच सोनीच्या डोळ्यात हसूचे पाजर फुटले व एकही शब्द न बोलता सोनी हसत बाहेर निघून जाते. सखूबाई या अतिशय चतुर असल्याने त्यांना सोनीच्या भावना समजून गेल्या व त्या म्हणाल्या, आता काही हरकत नाही लग्नाची तयारी करायला. सदाशिव पाटलांना याच गोष्टीचे दुःख वाटत होते की आपल्या बहिणीने कधी काही आपल्या जवळ मागितले नाही आणि आज काही मागितले आहे तर ते आपण देऊ शकत नाही. या विचाराने ते खूप दुःखी असतात. विचारांच्या नादात केव्हा रात्र झाली व केव्हा मध्यरात्र हेच कळाले नाही. त्याच अवस्थेत सदाशिव पाटील घरी पोहोचतात. घरी पोहोचल्यावर सखूबाई म्हणते, काय हो, इतकी रात्र झाली, आम्हाला तुमची किती काळजी वाटत होती. सोनी जागी असल्याने ती आपल्या बाबांजवळ आली व म्हणाली, बाबा, तुम्हाला माझ्यावर खूप राग आला आहे ना, म्हणून तुम्ही आज पहिल्यांदा इतक्या मध्यरात्री आलात. बाबा, आईने मला सर्व काही सांगितले. पण बाबा, तुम्ही मला लग्नाचे बोलण्या अगोदर हे जर सांगितले असते ना की तुला आम्ही तुझ्या मैत्रिणीकडे पाठवत आहे तिची भाऊजाई म्हणून, तर मी तुम्हाला तेव्हाच होकार देऊन टाकला असता. कारण आत्या व पूजा मला खूप आवडतात व त्यांच्याच घरी राहण्याची इच्छा माझ्या मनात लहानपणापासून होती. इतके ऐकताच सदाशिव पाटलांचे दुःख हे हास्यमुख चेहऱ्यात रूपांतर झाले आणि म्हणाले, अरे वा सोने, तू तर मला माझ्या जीवनाचा आनंदच देऊन टाकला. आता मला माझ्या बहिणीला कळवायला काहीच हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सदाशिव पाटील बहिणीला निरोप पाठवतात की आता लागा लग्नाच्या तयारीला. इकडे पूजा आपल्या जाण्याची तयारीला लागलेली असते. आपल्याला काय घेऊन जायचे व काय नाही. पूजा आपली प्रत्येक वस्तू मोठ्या आनंदाने बॅगेत ठेवत होती. तेवढ्यात दाराची कडी वाजवत पोस्ट मास्तर पत्र टाकून पुढे जातो. पूजा पत्र वाचून पाहते तर तिच्या आनंदाला जसा जसा पाजरच फुटतो व ती धावतच आई वडिलांकडे पळत जाते. धापा टाकत छतावर पोहोचल्यावर धर्मराव म्हणतात, अगं या पुरी, धापा टाकायला काय झाले? कोणी मागे लागले की काय? नाही हो बाबा, पूजा म्हणते. बाबा, मामांचे पत्र आले आहे. त्यात ते असे लिहितात की आमची सुकन्या सोन्याबाई लग्नाला तयार आहे. आता तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. हे ऐकताच हातातील फावडे बाजूला सारीत धर्मराव म्हणतात, अरे हा तर चमत्कारच झाला. जी मुलगी लग्नापासून लांब राहत होती ती अचानक लग्नाला तयार कशी काय झाली? अहो बाबा, तिला ना, म्हणजेच सोनीला मी व आई खूप आवडते म्हणून ती लग्नाला तयार झाली. सीताबाई म्हणाल्या, अगं पूजा, आता तुझ्या दादाला सांगून दे की तुझे लग्न आम्ही लोकांनी ठरवून दिले आहे. पूजाला ही संधी सोन्याहून पिवळी करण्यास मिळाली होती. कारण पिंटूला हे माहीत नव्हते की माझे लग्न कोणाबरोबर होऊन राहिले आहे. पूजा पिंटू जवळ जाते व म्हणते, दादा, अरे दादा, ऐक की माझे. बोल बोल, ऐकतोय सर्व काही, पिंटू म्हणतो. दादा, आई बाबांनी तुझ्यासाठी पोर पसंत केली आहे व आता ते लग्नाच्या तयारीला पण लागले आहे. हे ऐकताच पिंटूच्या हातातील कुदळ खाली पडते व तो म्हणतो, मला नाही करायचं लगीन. जा सांगून द्या आई बाबाला. अरे दादा, पण मुलीच्या घरच्यांनी तयारीला पण लागले आहे. मग मी काय करू? पिंटू रागात म्हणतो. तेव्हा पूजा म्हणते, दादा, एक सांगू? सांग सांग, आता तूच उरली आहे सल्ला देण्यासाठी. पिंटू म्हणतो, दादा, तुझे सोनीवर प्रेम आहे, सांगून का देत नाही? हे ऐकताच पिंटूचा राग गायब होतो व चेहऱ्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. पिंटू पूजाला विचारतो, पूजे, तुला कोणी सांगितले की माझे सोनीवर प्रेम आहे म्हणून? तेव्हा पूजा म्हणते, दादा, तुला माहित आहे एके दिवशी अर्ध्या रात्री उठून शेतात गेला होता. हो माहित आहे, पिंटू म्हणतो. त्याच रात्री मी तुझ्या पाठीमागे होती. त्या रात्री मी तुमच्या दोघांचे सर्व बोलणे ऐकले आणि कोणतीच मुलगी अशी नाही की तिच्या गावावरून अर्ध्या रात्री ती कोणाला पण भेटायला येईल. ज्या व्यक्तीवर जे प्रेम राहते ना, मग त्याला रात्र काय आणि दिवस काय हे दोघं सारखेच असतात. तेव्हा पिंटू म्हणतो, पूजे, मग तूच बाबांना जाऊन सांग की आपल्या पिंटू दादाला आपल्या मामाची मुलगी करूया. तेव्हा पूजा म्हणते, अरे दादा, सांगू काय, मी करून पण टाकले. मामांनी पत्र पाठवले आहे की लग्नाची तयारी करा. यामुळे पिंटू खुश झाला
आता लग्न करून सुखी संसार करून नांदूया असा विचार करीत तो काम करू लागला. इकडे धर्मराव व सीताबाई व सदाशिव पाटील लग्नाची तारीख ब्राह्मणाकडून पक्की करून घेत होते. पण लग्नाची तारीख 6 महिन्यानंतरची निघाली. पण साखरपुड्याची तारीख अवघ्या 2 दिवसावर सापडली. जवळची तारीख नसल्याने त्यांनी साखरपुडा करून घ्यायचे ठरवले. पूजा आपल्या भावाचा साखरपुडा आहे म्हणून खूप खुश होती. घरातील रंगरंगोटी, घरातील स्वच्छता सर्व काही आवरून तिने नीटनेटके करून ठेवली. साखरपुड्यासाठी धर्मराव, सीताबाई, पिंटू, पूजा व गावातील 5-10 मंडळी घेऊन सदाशिव पाटलांकडे जाण्यास निघाले. पाटलांच्या घरी पोचल्यावर प्रत्येक पाहुण्यांचे आदरपूर्वक सत्कार करून त्यांना घरात बोलविण्यात आले. थोड्या वेळाने साखरपुडा शांततेत पार पडला. पाहुणे मंडळी आपापल्या घरी जाण्यास निघाले. त्या रात्री पूजा घरी न जाता मामाच्याच घरी थांबली. धर्मराव, सीताबाई व पिंटू घरी परतले. पूजा व सोनी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या म्हणून त्या एकमेकींपासून काहीच लपत नव्हत्या. त्या रात्री सर्व साखर झोपेत गेल्यानंतर सोनीने सर्व काही गोष्टी पूजाला सांगितली. पण सोनीहून अति हुशार पूजा तिला म्हणते, अगं शहाणे, हे सर्व मला कधीचे माहित आहे. तू काय मला आत्ता सांगते? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे सर्व काही माझ्यामुळेच सर्व झालं आहे. नाहीतर तुझे लग्न कुठे व माझ्या भावाचे कुठे? पण तुम्ही दोघं आनंदात राहिले नसतात. म्हणून मी योजना आखून आईला पटवून बाबांपर्यंत पोहोचवली. त्या रात्री दोघी मैत्रिणी एकमेकींचे सुखदुःख वाटून घेत होत्या. कारण 2 दिवसांनी पूजा पुण्याला जाणार होती व आता केव्हा भेट होईल म्हणून दोघं मैत्रिणी रात्रभर कोणत्या ना कोणत्या विषयावर बोलत राहिल्या. पहाटे दूधवाल्याने दार वाजवले व जोरजोरात आरोळी ठोकली. दूध या आवाजाने सोनी जागी झाली. पाहते तर काय, पूजा आपल्या जवळ नाही. उठून घरात पाहते तर पूजा दूधवाल्याकडून दूध घेत होती. सकाळी सोनी लवकर उठत नसे, पण पूजाला पाहून सोनीच्या हे लक्षात आले की ज्यावेळी आपले लग्न होईल व आपण आत्याकडे जाऊ तर आपल्याला पूजासारखेच लवकर उठावे लागेल. म्हणून सोनी त्या दिवशी मनाशी एक पक्का निर्णय करून घेते की उद्यापासून आपण लवकर उठण्याचा प्रयत्न करू. पूजा आपल्या घरी ज्या प्रकारे काम करीत होती त्याच प्रकारे तिने मामाच्या घरी केले. पूजाचे प्रत्येक काम सोनी बारकाईने पाहत होती. इकडे सदाशिव पाटील व सखूबाई आळस देत उठतात. झोपायला उशीर, पाहुण्यांच्या गर्दीत दमल्यामुळे त्यांना चांगलीच झोप लागली होती. उठल्यानंतर सखूबाई बाहेर येऊन पाहतात तर त्यांना नवलच वाटते. कारण घरातील कानाकोपरा नीटनेटकेपणाने झाडलेला पाहून सखूबाई पूजाला आवाज देतात. तेव्हा पूजा म्हणते, काय झाले मामी? अगं तू हे सर्व? हो, मला घरी ही सर्व कामे करण्याची सवय आहे म्हणून मला काही वाटत नाही. तेव्हा सखूबाईला खूप राग येतो. त्या म्हणतात, पोर असावी तर तुझ्यासारखी, नाहीतर आमची कार्टी आहे. एकही काम करीत नाही. हा, स्वयंपाक मात्र तेवढा चांगला करून ठेवते. त्या दिवशी सखूबाईंना घरातील काहीच काम नव्हते म्हणून त्या गरमागरम चहा बनवितात व सर्व एकत्र येऊन चहाचा स्वाद घेतात. चहा घेत असताना सदाशिव पाटील पूजाला म्हणतात, पूजा आता पुण्यात शिकायला जाणार आहे, मग तिकडे व्यवस्था कशी आहे? म्हणजे राहण्याची, खाण्यापिण्याची? तेव्हा पूजा म्हणते, अरे मामा, राहण्यापासून तर जेवणापर्यंत सर्व काही त्यांच्याकडून आहे, त्यामुळे मला काही चिंता नाही. मग त्यांनी पैसा नक्की घेतला असेल ना? सदाशिव पाटील म्हणतात, हो घेतला ना, पण मामा आपण फक्त जेवणाचे पैसे देतो, राहण्याचे नाही. कारण राहण्याची व्यवस्था मला स्कॉलरशिपमध्ये मिळाली आहे. त्या दिवशी पूजा व सदाशिव पाटलांमध्ये खूप गप्पा रमल्या. कारण 2 दिवसात पूजा कॉलेजमध्ये अर्थात पुण्यात शिकायला जाणार होती. सायंकाळची बस असल्याने पूजा सर्वांचा निरोप घेते व घरी परतते. घरी आल्यानंतर सर्वात पहिले ती आपल्या सर्व बॅगा, वह्या, पुस्तके, आपले कपडे, ज्या वस्तूंची पूजाला आवश्यकता होती त्या सर्व ती बॅगेत भरत बसते. धर्मराव आपल्या मुलीचा उत्साह पाहून मनोमन खुश होत होते. धर्मराव पूजाला म्हणतात, अगे पूजे, आता रात्र झाली, आता झोप की. उद्या सकाळी उठून काय तुला न्यायचे आहे ते पहा. आता थोडी विश्रांती तर घे. तेव्हा पूजा म्हणते, बाबा उद्या दुपारी बस आहे व सकाळी घाई गर्दीत एखादी गोष्ट राहून गेली तर परत कोण येणार इकडे? म्हणून तुम्ही जा व झोपून घ्या. पूजाचा उत्साह पाहून धर्मराव एकही शब्द न बोलता झोपण्यास निघून जातात. पूजा आपली एक एक गोष्ट आठवणीने बॅगेत ठेवत होती. आपले सामान पॅक करीत करीत पूजाला रात्रीचे 2 वाजून जातात. पिंटू हा पूजाची खूप काळजी करत असायचा म्हणून तो पाहण्यास आला की
आता ही झोपली का? पण पूजा आवरीतच होती. हे पाहून पिंटू म्हणतो, काय ग, पोरींना इतका वेळ का लागतो? केव्हापासून तू तुझ्या वस्तू ठेवून राहिली आहे. तो वेळ संपून जातो, पण तुम्ही मुलींच्या वस्तू काही संपत नाही वाटतं. अरे दादा, झालं आता, झोपणारच होती, पण तू आला ना आत्ता. हो हो, पुरे झालं आता. खूप हुशार आहे ना व तू, म्हणून मला शिकवतेस ना. झोप आता, आणि सकाळी लवकर उठू नको, नाहीतर रोजच्या कामाला लागून जाशील. इतकी बोलून पिंटू झोपण्यास निघून जातो. पूजा पण झोपून घेते. पूजा ही एक गुणी मुलगी होती. इतक्या उशिरा झोपल्यानंतर पण ती आपल्या रोजच्या वेळेत उठून आवरनिवर करण्यास सुरुवात करून देते. पिंटू पण झोपेतून जागा झालेला असतो. आपल्या बहिणीला न रागवता तो मनात म्हणतो, खरं माझं नशीब चांगलं आहे. काय गुणी मुलगी आहे ही. इतक्या उशिरा झोपल्यानंतर पण पहाटे आपल्या कामाला हजीर. पूजा आपल्या भावासाठी पाणी गरम करून ठेवते आणि सांगते, अरे दादा, पाणी गरम केलेले आहे, जा लवकर अंघोळ करून घे, मग मी तुझ्यासाठी मस्तपैकी चहा ठेवते. बहिणीचे प्रेम पाहून पिंटू आनंद विभोर होऊन जातो. धर्मराव व सीताबाई यांना पूजावर खूप गर्व होता. धर्मराव तर पूजावर खूप प्रेम करीत असे, म्हणून त्यांनी पूजाला एक बँकेचे एटीएम व चेकबुक दिली. पूजा तेव्हा म्हणाली, बाबा हे काय? धर्मराव म्हणतात, समज तुला कधी पैशांची गरज भासली तर तुला हे उपयोगी पडेल. पूजाला याची कल्पनाच नसते की बाबांनी हे एटीएम कार्ड केव्हा काढले. पूजा धर्मरावांना म्हणते, बाबा यात किती पैसे आहेत हो? तेव्हा धर्मराव म्हणतात, सध्या 60-70 हजार आहे, पण तुला जर कधी कमी पडले तर मी तुझ्या खात्यावर अजून पैसे जमा करून दे. आई वडिलांचे प्रेम पाहून पूजाचे मन भारावून आले व ती आई बाबांना कवटाळून रडू लागली, कारण तो दिवस तिचा त्या घरात शेवटचा होता. आता केव्हा भेट होते म्हणून सर्व एकमेकांना चांगलेच भेटून घेतात.